नमस्कार. आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी. अकोल्यातून डॉक्टर अभय पाटील यांनी बजावला मतदानाचा अधिकार. मी आज तर जिल्ह्यातील सगळ्या जनतेला आज पण मी आवाहन करेन की प्रत्येकाने मतदान करावं. तो एक आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून भेटलेला एक खूप मोठा अधिकार आहे आणि त्याच्यावरच आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य ठरते. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला आवाहन करेल की त्यांनी मतदानाला यावं, ही एक विनंती करेल. पहिल्या टप्प्यातलं मतदान कमी झालंय आता नाही, बहुतेक आजचं जे एकंदरीत वातावरण पाहतोय मी, थोडंसं आज उकाडा नाही आहे, थोडंसं स्लाइटली थंडीचं वातावरण आहे. तर मला वाटतं की मतदान होईल. आणि आता जर आज अकोल्यात पाहिलं की मी पहिल्यांदा इतक्या वर्षात पाहतो की इतक्या सकाळी सुद्धा लोकांमध्ये उत्साह, म्हणजे 7 वाजता लोक सगळीकडे रांगा लागलेल्या आहेत. हे चित्र आपण याच्या पहिले कधीच अकोल्यात पाहिलं नाही आणि मला वाटतं ही येथील बदलाची नांदी आहे. इथनं बहुतेक अकोल्यातील राजकारणाचा निश्चित नवीन पैलू, नवीन टप्पा सुरू होतो असं दिसतं आहे. दादा अभय पाटलाची थेट लढत सुरू सध्याच्या चित्रात असं काही वाटत नाही की दोन्ही कॅन्डिडेटची थेट लढत आहे. आम्ही प्रसार, प्रचार आणि लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये यांच्या खूपच पुढे आहे. म्हणजे मागच्या 8 दिवसाचं चित्र पाहिलं तर मला वाटतं दोन्ही उमेदवार ऑलमोस्ट त्यांनी नांग्या टाकल्यासारखं दिसत होतं. सभा बंद होऊन गेल्या होत्या, कुठेही ते प्रसारात, प्रचारात नव्हत्या. आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत मोठमोठ्याल्या सभा चाललेल्या आहेत. म्हणजे आमच्या शेवटच्या ज्या 3 दिवसात झालेल्या सभा होत्या तर देश पातळीवरचे जे नेते आले दुसऱ्या पक्षाचे, त्यांच्यापेक्षा जास्ती मोठ्या सभा आम्ही नुसतं साध्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर इथे केल्या.